नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं होना। सुहास बाबूंमध्ये कुणाला नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, या सगळ्या उमेदवारांना मी सांगून ठेवले, ज्या दिवशी समोर बसलेल्या एवढ्या शहरातला एखादा नागरिक जरी म्हटला की तुम्ही चुकलाय, तुमचा नगरसेवक चुकलाय, तर तुम्हाला माझा शब्द आहे, त्या नगरसेवकाचा त्या दिवशी राजीनामा घेतला जाईल, त्याला तिथं काम करण्याचे अधिकार राहणार नाही। तुम्हाला माझा शब्द आहे, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर तुम्हाला माझा पहिला शब्द असा आहे की इथून पुढे विटे शहरातल्या कुठल्याही नागरिकाला घर बांधत असताना तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही। कुणालाही व्यवसाय करायचा असला, रस्त्यावरती व्यवसाय करायचा आहे, कुठेही करायचा आहे, कुणालाही अजून आलेलं नाही, थांबा येथे कुणालाही व्यवसाय करायचा असला तर त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर तुम्हाला परमिशन मिळेल, रितसर लायसन्स मिळेल। त्याला सुहास बाबरचं भाडं भरायची आवश्यकता, सुहास बाबरचं भाडं भरावं लागणार नाही। तुम्ही सुहास बाबरच्या घरात येताना तुम्हाला भीती वाटते का? तुम्हाला पंचायत समितीत जाताना भीती वाटते का? तुम्हाला तहसीलदार जाताना भीती वाटत नाही, तुम्हाला कोर्टात जाताना भीती वाटत नाही, तुम्हाला पोलीस स्टेशन जाताना भीती वाटत नाही, नगरपालिकेत जाताना का? कोण खाते? गेले दिवस 4200 मताचं मताधिक्य मला ह्या गावात दिलंय। भीती दाखवायचे दिवस संपले। एका पिक्चरचा डायलॉग मला कायम आठवतो, त्या पिक्चरचं नाव आहे राजनीती, आणि मी तर मानणारा कार्यकर्ता आहे। माझी पार्टी लोकशाहीने चालणारी पार्टी आहे, आणि त्या पिक्चरचा डायलॉग असा आहे की फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं होना। आणि कुणावर दबाव टाकायचा? जुनी पिढी संपली, आता जेनझी आला, जेनझी। या जेनझीनं नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका बुक करून टाकले। आपली तरी एवढीच नगरपालिका। तुम्हाला पटणार नाही, पण मी या शहराचे नाव ओळखलेला माणूस आहे। मी विधानसभेच्या शेवटच्या प्रचाराच्या माझ्या शेवटच्या सभेला सांगितलं होतं की विटा शहर मला विधानसभेच्या निवडणुकीला लीड देणार। मला आत्मविश्वास आहे, आणि ते लीड विधानसभेच्या निवडणुकीत नसेल तर ते लीड असेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला लीड देईल। आणि मी आजही ओळखलंय, आजही माझं प्रेडिक्शन असं आहे की विटा नगरपालिकेची सत्ता ही परिवर्तनाच्या दिशेने लोक झुकलेत। लोकांनी निर्णय करून टाकलाय की काही झालं तरी ह्या वेळेला सत्ता परिवर्तन करायचं, ह्या वेळेला शिवसेनेचं अख्खं पॅनल निवडून द्यायचं। माझा तुम्हाला शब्द आहे की अनेक लोकांनी मनोगत व्यक्त केलं। आमचा दादा मनोगत व्यक्त करताना म्हणला की तुमच्या पुढे आम्ही काय केलं ते मांडले, काय करणार आहे ते मांडले, आणि ते करण्याचा प्रत्येक शब्द तुम्हाला जे जे आता शब्द मी दिले होते की त्या शब्दातलं एकही जरी काम आम्ही करू शकलो नाही। एकदा संधी फक्त देऊन बघा, मला पूर्ण खात्री आहे अजून 4 वर्ष विधानसभेचा कार्यकाळ माझा शिल्लक आहे। सुदैवानं आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब सुदैवानं ह्याच विभागाचे मंत्री आहेत। आपण शब्द टाकायचा आणि त्यांनी ते काम मंजूर करून द्यायचं, अशी परिस्थिती असल्यामुळं या शहराला वेगळ्या उंचीवरती नेण्याची जबाबदारी सुहास बाबर पार पडेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही। एक भयमुक्त वातावरण या शहरामध्ये केलं जाईल, ही जबाबदारी आज त्यांच्या कॅसेटमध्ये चालू आहे बघा की आम्ही सलोखा राखला, आम्ही सगळ्यांचं हे केलं, आम्ही कुणाला भेटी दाखवत नाही। सांगावं का लागते? तुम्हाला पटणार नाही। कालपर्यंत त्यांनी प्रयत्न केला, इलेक्शन हातातनं जाते आज त्यांना जाणीव झाली, आणि बापू सवयीप्रमाणे त्यांनी चालू केलं। जो आपला कार्यकर्ता काम करतो त्याला फोन करायचा, फार त्रास होईल, लय करू नकोस, विधानसभेला केलं थोडं पास झालं, आता चालणार नाही। ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना लक्षात आले की उद्यातल्या लोकांनी निर्णय केलाय, सत्ता परिवर्तन करणारच। हा निर्णय त्यांचा पक्का झाला असल्यामुळं, या निर्णय त्यांचा पक्का असल्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे की निश्चितपणे हे सत्ता परिवर्तन घडणार। या शहरातल्या सगळ्या आम जनतेनं एक ऐतिहासिक निर्णय होणार। मी तुम्हाला साक्षीने सांगतो, सगळ्यांच्या नगराध्यक्ष पदाची सीट आणि सगळेचे सगळे उमेदवार
आपल्या अत्यंत फरकाच्या मताधिकांनी त्या ठिकाणी निवडून येतील त्याचा आत्मविश्वास मी बाळगतो. तर तुम्हाला माझा शब्द आहे. आज काही लोकांनी पालकमंत्र्यांना फसवून मिटिंग घ्यायला होती आणि त्या मिटिंगमध्ये असं दाखवलं गेलं की जो राष्ट्रीय महामार्ग गावातून जातोय ते राष्ट्रीय महामार्गाचे जी कुटुंब बाधित होत आहेत त्या लोकांना सुहासबाबर घर पाडणार नाही. मी तुम्हाला मागेही सांगितले सुहासबाबरचा हा शब्द आहे. त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या कुठल्याही कुटुंबाची एक बीट सुद्धा हलवून देणार नाही. पण गावाचं नुकसान सुद्धा होता कामा नये. म्हणून माझा शब्द आहे या 2 ते 3 महिन्याच्या आत रिंग रोडचे तिन्ही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सबमिट केलेत. या 2 ते 3 महिन्याच्या आत आपण विटा शहराला रिंग रोड देण्याची जबाबदारी सुहासबाबर त्या ठिकाणी पूर्ण करेल. आणि हे सगळं सांगत असताना तुम्हाला जे राजकारणामध्ये काय लोक आता त्यांचा स्वभाव आहे. आता हे एवढं सगळं मांडायचं म्हणलं त्यांचे सगळे मुद्दे तर परत आणखीन मला 11 वाजेपर्यंत बोललं पाहिजे ती वेळेला परवानगी नाही. त्यामुळे हे जेवढे शब्द मी तुम्हाला या व्यासपीठावरून देतोय त्या सगळ्या शब्दांची पूर्तता करण्याची जबाबदारी अनिल भाऊंचा मुलगा म्हणून सुहासबाबर त्याची सगळी टीम पूर्ण करेल. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जर आम्ही कमी पडलो जर आम्ही हे करू शकलो नाही तर तुम्हाला सुहासबाबरचा व्यासपीठावरून शब्द आहे विधानसभेच्या निवडणुकीला सुहासबाबर विटा शहरामध्ये तुमच्या दारात मत मागायला परत कधीच येणार नाही. एवढा आत्मविश्वास मला माझ्या नेत्याच्यावरती आहे. एवढा आत्मविश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती आहे. जे उमेदवार मी ह्या ठिकाणी उमेदवार उभे केले त्या सगळ्या उमेदवारांच्या कर्तृत्वावरती माझा पूर्ण विश्वास आहे.